नमस्कार, मी आज आपल्याला कोजागिरी निमित्त मसाला दूध बनवून दाखवणार आहे। दुधासाठी जो मसाला लागणार आहे तो मसाला मी घरीच बनवलाय। तुम्हाला मार्केट मधून नवीन मसाला आणायची गरज नाही। तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मी गोकुळचं म्हशीचं दूध 1 लिटर घेतलंय। शक्यतो तुम्ही म्हशीचं दूध घ्यायचं, कारण म्हशीचं दूध जरा घट्ट असतं आणि चविष्ट देखील असतं। आता आपण एक भांड घेऊयात। मी नॉनस्टिकचं भांड घेतलंय, तुम्ही कोणतंही भांड घ्या। आणि दूध ओतण्याच्या अगोदर आपल्याला त्यामध्ये अर्धा पेला पाणी ओतायचंय, त्यामुळे काय होतं दूध खाली जास्त करपत नाही। आणि आता आपण त्या भांड्यामध्ये दूध ओतून घेतलंय आणि आता हे असंच आपल्याला दूध तापायला ठेवायचंय। दूध तापत आहे तोपर्यंत आपण दुधासाठी जो मसाला लागतोय तर तो मसाला बनवून घेऊयात। तर त्यासाठी मी एक छोटं मिक्सरचं भांड घेतले, त्यामध्ये आपण थोडेसे बदाम, काजू, चारोळे आणि विलायची हे थोड्या थोड्या प्रमाणामध्ये घेतले। हे मिश्रण आपल्याला खूप बारीक वाटायचं नाही, नॉर्मल थोडंसं आपल्याला ते मोठं ठेवायचे। आता हे आपण एका बाउल मध्ये काढून घेऊयात। आता मसाला आपला रेडी झालेला आहे। तर दुधाला छान उकळी आली असेल तर आपण पाहून घेऊयात। दुधाला छान उकळी आल्यानंतर गॅस पूर्णपणे बारीक करायचा आणि जी दुधाच्या कडेला जी मलाई जमा झाली असेल तर ती थोडीशी अशी खरडून काढायची। उकळी आल्यानंतर आपण त्यामध्ये जो आपण मसाला बनवलाय तर तो मसाला टाकून घ्यायचा आहे। मसाला टाकल्यानंतर दूध छानपैकी पुन्हा एकदा मिक्स करून घ्यायचं सगळं। मसाला जो टाकलाय तर त्याच्या गाठी तयार झाल्या नाही पाहिजेत। आता मीडियम गॅसवरतीच आपल्याला दूध हे 15 ते 20 मिनिटं चांगलं उकळून द्यायचं आणि मध्ये मध्ये कंटिन्यू त्याला हलवत राहायचं, जेणेकरून दूध व्यवस्थित आटलं जाईल आणि त्यावरती साई जास्त तयार होणार नाही आणि कडेला जाऊन जी मलाई बसलेली असते तर ती खरडून पुन्हा त्या दुधामध्ये मिक्स करायची। त्यामुळे दूध करपत नाही आणि हळूहळू घट्ट होते। हे सर्व झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये आता साखर टाकायची आहे। साखर टाकल्यानंतर देखील छान मिक्स करून घ्यायचं। तुमचं दूध जर 1 लिटर असेल तर त्यातलं पाव लिटर दूध हे आटलं पाहिजे। अशा पद्धतीने आपल्याला दूध बनवायचे। या दुधाची चव ही पूर्णपणे तुमचं दूध आटण्यावरती आहे आणि जो आपण मसाला बनवलाय तर त्या मसाल्यावरती असते। तर अशा पद्धतीने 15 ते 20 मिनिटे छान दूध मीडियम गॅसवरती उकळून घ्यायचं। तर आता 15 ते 20 मिनिटे झालेली आहे, दूध उकळत होतं। तर अशा पद्धतीने वरती खूप घट्ट अशी मलाई तयार झाली आहे। तर असं समजायचं की आता दूध पिण्यासाठी योग्य झाले आणि आपलं मसाला दूध आता तयार झाले। तर अशा पद्धतीने तुम्ही देखील घरी दूध नक्की ट्राय करून बघा। जो मी मसाला सांगितलाय तर ते सगळं साहित्य त्या मसाल्यामध्ये टाका, तरच तुमचं दूध छान बनेल। दूध मी आता खाली घेतलंय आणि थोडंसं थंड होऊन द्यायचं। थोडंसं कोमट झालं की आपण ते दूध आता लगेच सर्व करून घ्यायचं। तर तुम्हाला ही माझी रेसिपी कशी वाटली हे मला कमेंटमध्ये नक्की सांगा। आणि जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब देखील नक्की करा। आणि माझ्या ज्या नवीन रेसिपीज येतात तर त्या जर तुम्हाला पाहायच्या असतील तर बेल आयकॉनला देखील नक्की क्लिक करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन मिळत राहील।